36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील बसस्थानकासमोरील आध्यात्मिक गुरुकुल येथे एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता हे आयोजन करण्यात आलंय. या जाहीर कार्यकारी बैठकीमध्ये गुरुदेव भक्त, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुढील रणनीतीवर चर्चा केली आहे. सदर महत्त्वपूर्ण बैठक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, राष्ट्र उभारणीतील आणि समाज प्रबोधनातील यांचं योगदान लक्षात घेता त्यांना तात्काळ भारतरत्न जाहीर व्हावा हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. या मागणीसाठी गुरुदेव भक्तांनी एकत्र येऊन विशेष नियोजन केलं. यावेळी समिती बैठकीमध्ये प्रल्हादराव पारिसे, विनोदराव शिरभाते, रविदादा मानव, प्रशांतभाऊ कांबळे, अमरभाऊ वानखडे, जयकुमार बोके, नितीनराव कुबळे, कमलेश राऊत, अरुणराव तळस, आकाश हंडे, महेश पुरळकर, तारेश बोडके यांच्यासह अनेक गुरुदेव भक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन व्यापक लढा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका गुरुकुंज मोजरी या ठिकाणी आले असून येथील विशेष माहिती घेऊया. तुमचं नाव? मी रवी मानव. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गाडगे बाबांच्या विचाराचा प्रचारक आहोत. आणि आता या ठिकाणी जे मीटिंग झाली आहे त्या मीटिंगचा जो मुख्य उद्देश होता तो असा आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा हे दोन महान संत या विदर्भाच्या मातीमध्ये होऊन गेले आणि या महापुरुषांचे नाव आदर्श गाव योजनेला राष्ट्रसंतांचं नाव होतं, ग्राम स्वच्छता अभियानाला गाडगेबाबांचं नाव होतं. परंतु ते नाव आता दिसत नाही. आता ते मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियान वगैरे झालेलं आहे. म्हणून आमची शासनाकडे मागणी असणार आहे की या योजनांची नावं पूर्ववत ठेवावी. म्हणजे या महापुरुषांनी संपूर्ण आयुष्य त्या कामासाठी खर्च घातलेला आहे त्यांचा बहुमान हा त्यांना मिळावा. त्यानंतर राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्यांनी जी राष्ट्रवंदना निर्माण केलेली आहे, राष्ट्रवंदनेची रचना केलेली आहे, ही खऱ्या अर्थानं राष्ट्रगीतासारखं आहे. आणि म्हणून राष्ट्रवंदनासुद्धा शाळेमध्ये गायल्या जावी किंवा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणीसुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा MA अभ्यासक्रम चालू व्हावा. नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये MA अभ्यासक्रम चालू आहे, पण त्याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने मान्यता दिलेली नाही आहे. तर या सर्व गोष्टी तसेच भारतरत्न बहुमानाचा साठी सुद्धा महाराजांचा विचार व्हावा या सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी एक समिती गठीत करावी आणि त्या पद्धतीनं कार्य करावं, नीती आराखडा तयार करावा यासाठी संबंधित मीटिंग होती आणि ही यशस्वीरित्या या ठिकाणी मीटिंग पार पडली. गुरुदेव भक्त यांची विशेष माहिती घेऊया. तुमचं नाव? जय गुरु. माझं नाव जयकुमार शेषराव बोके, राहणार वडखे, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे मी राहत आहे. आज आम्ही गुरुकुंज मोजरी येथे गुरुकुलमध्ये एक समितीचं आयोजन करण्याकरता इथे उपस्थित झालेलं आहे. आणि हे समिती म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा याकरता समिती स्थापन केलेली आहे. आणि ही समिती हरिभाऊदादा वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थिती झालेली आहे. आणि रवी भाऊ मानव आणि अन्य उपस्थित गुरुदेव भक्त होते. आजच्या समितीत असं ठरलेलं आहे का सर्वांना भारतरत्न मिळाला, पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं देशाकरता अतुल आणि फार मोठं असं योगदान आहे. आणि ह्या योगदानाचा विचार जर केला तर राष्ट्रसंताच्याबद्दल ह्या लोकांना अशी आसक्ती का नाही झालेली आहे. यांना भारतरत्न पदवी मिळाली आहे. एवढ्या मोठ्या योगदानाचा, एवढ्या मोठ्या अंधश्रद्धा निवारण आणि भूदान यज्ञात एवढं मोठं सहकार्य करणारे आणि समाज जागृती करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळावा याकरता आजची ही समितीची बैठक आयोजित केलेली आहे. आणि याकरता आम्ही 9 ऑगस्ट रोजी तिवसा तहसीलमध्ये मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे का त्या निवेदनामध्ये आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे. म्हणजे 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि क्रांती दिनानिमित्त त्याच दिवशी आम्ही ठरवून श्री रमेशराव बोके, मुकुंदराव पुंसे आणि जयकुमार बोके आम्ही आमरण उपोषण तिवसा तहसीलमध्ये करणार आहे. आणि शासनाने आमची उपोषणाची दखल घ्यावी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार ताबडतोब मिळावा आणि द्यावा एवढी माझी शासनाला माझ्यातर्फे विनंती आहे. धन्यवाद.
आणि माझी रिक्वेस्ट सुद्धा होती की ती समिती आपण स्थापन केली. आपली सगळ्यांची पोटतिडकी किंवा आपल्या सगळ्यांचं जे मत आहे की वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराजांना यांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी लढा देणे हा आपला सगळ्यांचा हेतू आहे, उद्देश आहे. मग त्याच्यासाठी जी समिती आपण स्थापन केली, तर प्रथमतः या समितीमध्ये सगळ्या पदाधिकारी, कारण आपण जर शिस्त आज आपला जो तालुका संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या सगळ्यात मोठा वैभव जे आहे ते माता लक्ष्मी माता या सर्वांना स्मरण करून आज जी वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराजांची जी जीवनशैली होती, त्यांनी जी पूर्ण परदेशामध्ये जी ग्रामगीताच्या प्रचारना, जी ग्रामगीता घराघरापर्यंत पोहोचली, त्याचे विचार घराघरापर्यंत पोहोचले, तर असं जे महान अद्भुत कार्य महाराजांच्या हाताने जर आपल्या गुरुकुंज भूमीमध्ये घडलेलं आहे, तर त्यांना इतर सर्वांना, खेळाडूंना, कलाकारांना, शिक्षणामध्ये, वैज्ञानिकांना जर भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार असे जीवनगौरव पुरस्कार जर मिळू शकतात, तर आपल्या वंदनीय राष्ट्रसंत गुरुजी महाराजांना भारतरत्न का मिळू शकत नाही, हा मुद्दा आपण इथे उपस्थित सर्व गुरुदेव भक्तांनी मांडलेला आहे. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.